मला अशा मित्राची गरज होती आयुष्यात आणि ज्या टप्प्याला तो माझ्या आयुष्यात आला आय थिंक ते बदल होणं गरजेचं होतं माणूस म्हणून सुद्धा की मग ते बऱ्याच गोष्टी असतील सो त्याच्याकडनं मला खूप शिकायला पण मिळतं आणि बाय द वे याचा अर्थ असा नाही की आमचं खूप पटतं आमचं अजिबात पटत नाही आमचं खूप भांडणंही होतात. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. आता माझ्यासोबत आहे सुपर टॅलेंटेड कलाकार, म्हणजे प्रत्येक जण एकापेक्षा एक असं विविध कलागुणांनी असा आहे आणि निमित्त आहे खास एका चित्रपटाचं आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहे शुभंकर तावडे आणि संस्कृती वालगुडे. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि जोरदार प्रमोशन सुरू आहे. म्हणजे आम्ही देखील चित्रपटाची वाट बघितली तेव्हाही आपण भेटलो, आता पुन्हा भेटूयात आणि नव्याने आता चित्रपट येतोच आहे आणि काय भावना व्यक्त करायच्या वाटतात या निमित्तानं? आम्ही खूप एक्सायटेड आहोत, खूपच उत्सुक होत या चित्रपटासाठी कारण एकतर वाट बघत होतो ही फिल्म केव्हा रिलीज होणार आहे कारण का त्याला इतकं ग्लोबली रेकग्नेशन मिळालं आहे विथ अवॉर्ड्स आणि असं सगळं. तर त्यामुळे असं होतं की यार हा इतका चांगला विषय, इतका चांगला चित्रपट आहे आणि तो कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय किंवा फक्त प्रेक्षकांच्या भेटीला नाही पण तो ॲटलिस्ट सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मग त्याच्यात इंडस्ट्रीमधली माणसंसुद्धा किंवा फेलो ॲक्टर ॲक्ट्रेसेस त्यांच्यापर्यंत सुद्धा कारण इतक्या प्रामाणिकपणे आणि इतका असा खूप विचार करून हा चित्रपट केला होता. तर त्यामुळे खूप एक्सायटेड होत की वर्षाच्या पहिल्या दुसऱ्या सुरुवातच इतकी मस्त झाली आहे. पण तुम्हा दोघांच्या केमिस्ट्रीचं काय करायचं? म्हणजे 2 चित्रपट नाही, 10-15 चित्रपट झालेत, अनेक वर्षांपासून मित्र आहात, असं कायम वाटतं ऑफ स्क्रीन असेल किंवा ऑन स्क्रीन. तर त्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगा असं वाटतं? काय माहिती, मला तर असलेच भेटतात ॲक्च्युली पण नाही खूप ऑनेस्टली मला असं वाटतं मला अशा मित्राची गरज होती आयुष्यात आणि ज्या टप्प्याला तो माझ्या आयुष्यात आला आय थिंक ते बदल होणं गरजेचं होतं माणूस म्हणून सुद्धा की मग ते बऱ्याच गोष्टी असतील सो त्याच्याकडनं मला खूप शिकायला पण मिळतं आणि बाय द वे याचा अर्थ असा नाही की आमचं खूप पटतं आमचं अजिबात पटत नाही आमचं खूप भांडणंही होतात आणि सिरियस लेवलला भांडणं होतात की एकदा दोनदा अशी भांडणं झाली आहेत की अच्छा ठीक आहे आजपासून ना आपण बोलूच नको, आपण तू तुझा फिर आणि आपण नाही होत, आपण नको एकमेकांना मित्र म्हणूयात. सो या लेवलची पण भांडणं झाली आहेत. तेव्हाच ती मैत्री घट्ट असते ना. हां, कारण का मला असं वाटतं इतके तुम्ही त्या मैत्रीत इन्व्हेस्टेड असता आणि खरं तर मी सांगू का की जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला म्हणजे जेव्हा आमची मैत्री झाली तर तेव्हा मला यार ही मैत्री असते, ही खरी मैत्री आहे. कारण का माझ्या यंग इयर्समध्ये मी काम करायला सुरुवात केली आणि जे माझे मित्र मैत्रिणी आहेत ना ते सगळे माझ्यापेक्षा खूप मोठ्या वयाचे झाले, दादा ताईच झाले मोस्टली आणि त्यांच्याशी पण मी बऱ्यापैकी म्हणजे क्लोजच आहे अजूनसुद्धा. पण माझ्या वयाचा असं कोणीच असं तसं नव्हतं. तर त्यामुळे ती केमिस्ट्री आय डोंट नो ती अजूनही डेव्हलप होतेच आहे, अजून होईल मला असं वाटतं. पण आता जे काय आहे ते सॉलिड आहे. तुला काही सांगायचं? हो, मला तर वाटतं की आम्ही एकमेकांबरोबर खूप खरे आहोत म्हणून खूप भांडणं होतात आमच्यामध्ये आणि पण इंटरेस्ट पण आमचे तसेच आहेत. आम्ही फिल्म्स वगैरे त्याच्यावर खूप बॉन्ड करतो, फिल्म्स एकत्र बघतो. जेवण हा आमचा वीक पॉईंट आहे. म्हणजे खूप त्रास होतो जेव्हा डाएटवर कोणीही एक जण समजा असं असतं ना की आत्तापासून मी जरा डाएटवर आहे तर समोरच्यालाच होता रे यार प्लीज ना, म्हणजे आत्ता मी जरा जागा शोधून काढली होती. तर ह्या प्रकारे आम्ही एकमेकांबरोबर खूप ऑनेस्ट आहोत म्हणून मला वाटतं की आमची केमिस्ट्री खूप चांगली जुळते आणि ऑपोजिट आहोत, भरपूर ऑपोजिट आहोत. तर मी खरं तर त्या ह्याच्यातला नाही आहे की ऑपोजिट्स अट्रॅक्ट आहे म्हणून मैत्री वगैरे हे असं नाही. माझे इतर सगळे मित्र आम्ही सेम आहोत, आम्ही ऑलमोस्ट सेम आहोत, म्हणजे आम्ही तशाच प्रकारचे आहोत. सो पण काहीतरी आम्ही एकत्र काम केल्यानंतर मला तिची कामाची पद्धतसुद्धा आवडली की काय सिरियसनेस आवडला. सो अशा एक गोष्टी जुळत गेल्या आणि त्याच्यामुळे आय एम लकी टू हॅव अ फ्रेंड लाईक हर. कारण की आम्ही खूप इन्व्हेस्टेड असतो एकमेकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा, काय करतोय काय नाही. तर तू पण बोल, तू लकी आहेस म्हणा. हां प्लीज, तुला काय म्हणायचं? तू लकी आहेस, तू लकी, मी तुझा मित्र झालोय, तू लकी असं म्हण. चला नेक्स्ट क्वेश्चन. पण खूप छान मैत्री, म्हणजे सध्याच्या घडीला अशी मित्र मैत्रिणी मिळणं फार कठीण असतं आणि ते असं छान राहू दे. पण नंतरचा प्रश्न अर्थात चित्रपटाबद्दलचा आहे का 8-2-75 विषयी आपण बोलतोय. इच्छाशक्ती, फक्त इच्छाशक्ती हवी, ही जी टॅगलाईन फार महत्त्वाची. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. तुमच्या आयुष्यात संस्कृती इच्छाशक्ती
तुला असं जाणवलं की आणि त्यानंतर तू टॅकल केली आहे ती सिच्युएशन, असे काही प्रसंग आहेत का? टॅकल करण्यापेक्षा ती घडून आली मी असं म्हणेन आयुष्यात. खूप जुना किस्सा आहे हा. जेव्हा मी अगदीच 17 का 18 वर्षाची होते आणि ही सेलिब्रिटी किंवा ब्रेक मिळण्याआधीची गोष्ट आहे ही. तेव्हा मी सपोर्टिंग डान्सर होते आणि मी सोनाली कुलकर्णी किंवा श्रुती मराठे, भार्गवी त्याच्या मागे पण खूपदा नाचले आणि त्यांना शिकवलं पण होतं तेव्हा त्या दरम्यान. सो सोनालीचा तेव्हा ना नटरंग आला होता आणि शी वॉज ॲट द पीक, लाईक कारण का ते इतकं आय थिंक गाणं गाजवतो आणि इट वॉज लाईफ चेंजिंग फॉर हर. म्हणजे तर तेव्हा ना मी तिच्या मागे अनेकदा अप्सरा आली केलेला आहे खूपदा. सो एका ठिकाणी होतो आम्ही आणि बॅकस्टेज होतो. सो बॅकस्टेज आमचं आता आवरून वगैरे झालं होतं, निघायचं होतं. जसं आम्ही सपोर्टिंग डान्सर्स असतात तसं आम्ही निघत होतो आणि सोनाली थांबली होती तिकडे आणि अचानक असं झालं की अरे त्यांना फोटो काढायचा आहे. आणि ज्या लेवलचा घोळका सोनालीच्या आजूबाजूला होता, फोटोज निघतात. म्हणजे मी आता समजा इथे उभी आहे आणि तिथे जो मुलगा उभा आहे तिथे तिच्या भोवती एक 20-25 माणसं होती आणि फोटो रपारप फ्लॅशेस, ती साईन करते ऑटोग्राफ्स असं ना. ते जे बघितलं मी एकदा आणि मी ते बघितलं आणि माझ्या मनात ना एक गोष्ट अशी आली की एकदा तरी सेलिब्रिटी म्हणून ऑटोग्राफ द्यायचा आहे, एक रात्र सेलिब्रिटी म्हणून जगायचं आहे आपल्याला, 1 नाईट बस. की मला पण असं आपले फोटो काढतायत लोक, सिग्नेचर घेतात, हे मला जगायचं आहे एक रात्र. आणि फॉर सम रिझन नेक्स्ट 1 वर्षात ती इच्छा पूर्णही झाली होती. म्हणजे मला असं वाटतं ती माझी अत्यंत ती इच्छाशक्ती आणि ती विलपार होती की ते मी मॅनिफेस्ट करतो ना, आपण म्हणतो ना की आपण मॅनिफेस्ट करतो किंवा आपण इमॅजिनरी आपण सिनेरिओज असतात ना आपल्या मनात, आणि ते मी करायचे. कारण मी अगदी काही 17-18 वर्षाची मी अशी आरशाच्या समोर उभी राहून एक्सप्रेशन्स वगैरे द्यायचे, त्या जे गाणे मला आवडायची वगैरे, की तसं एनॅक्ट करतो ना आपण, तसं मी खूपदा करायचे. इनफॅक्ट मी टॉयलेटमध्ये जाऊन पण तेच करायचे, माझ्या डोक्यात इतकं ते असायचं. आणि असं नव्हतं की बाबा ॲक्ट्रेसच बनायचं आपलं, हे काही डोक्यात नाही. जेव्हा इनफॅक्ट मी ऑडिशन दिली होती पिंजराची, तेव्हा मला असं झालं होतं हे नाही आहे आपल्यासाठी, ॲक्टिंग वगैरे हे नाही, रडू वगैरे नाही आहेत आपल्याला पटकन. पण आय थिंक मी ती इच्छाशक्ती माझी तेव्हा खूप स्ट्रॉंग होती आणि ते मी मॅनिफेस्ट केलं, ती विलपार. एका रात्री तू काय एक्झॅक्टली. पण तेव्हा मला खूप ते चांगलं आठवतं की मला त्या क्षणाला काय वाटलं होतं ते बघून. खूप असं मीच भारावून गेले होते आणि ती म्हणजे तिचा तो ऑरा त्या क्षणाला ना तो इतका होता आणि तो म्हणजे असं कळायचं. ती आली ना अप्सराच्या त्या कॉस्ट्युममध्ये, मला अजूनही आठवतं की आम्हाला असं व्हायचं, आम्ही आता सपोर्टिंग डान्सर्स ना आमच्यात ती चर्चा व्हायची की म्हणलं यार ही मुलगी पांढरी साडी नेसून त्या ज्वेलरीमध्ये जेव्हा ती उभी राहते अप्सरा म्हणून, उफ असं व्हायचं. ते तेव्हा झालं होतं. माझी अशी इच्छाशक्ती म्हणजे 2 होत्या. एक तर मला ना कधी आधीपासूनच असे अवॉर्ड्स किंवा ना त्याच्याबद्दल म्हणजे मला घरूनच सांगितलेलं होतं की आपण कधी अवॉर्डसाठी काम नाहीच करायचं ऑब्व्हियसली, किंवा जर नाही मिळालं तरी चालेल, आपण काम प्रामाणिकपणे करत राहायचं, आपण चांगलं काम करायचं आणि लोकांना आवडलं पाहिजे बस तेवढंच करायचं आणि जमिनीवर राहून काम करायचं. सो ह्या गोष्टी तर होत्या. पण ना मी नेहमी बघायचो की फिल्मफेअरचा एक फोटो असतो, फिल्मफेअर मॅगझिनचा किंवा त्या अवॉर्ड्सचा ना, प्रत्येक फिल्मफेअर जिंकलेला अवॉर्ड्स म्हणजे ज्यांना मिळाले अवॉर्ड्स त्यांचा एक फोटो काढतात आणि ना असं फिल्मफेअरचं असं देतात ते लोक, असं टॅग. तो मला एवढा आवडतो, प्रत्येक लोकांचे फोटोज ते मला एवढे आवडतात मॅगझिनच्या कव्हर्समधले. सो मला असं झालेलं की यार आपलं असं होईल का कधी, कारण की मी ज्या आधी सुरुवात केली होती तेव्हा मी थिएटर आणि सिरियलमधून सुरुवात केली होती. तर मला असं झालं की हे दिस इज टू फार फेच्ड, मी लीड म्हणून हिरो म्हणून मला नाही वाटत मी येईन. हां, सो लीड म्हणून मला नव्हतं वाटत की मी येईन. पण फॉर्च्युनेटली माझ्या पहिल्या फिल्मला, माझ्या डेब्यू फिल्मला मला बेस्ट डेब्यूसाठी फिल्मफेअर मिळालं. आणि तो फोटो जेव्हा मी बघितला ना स्वतःच, आणि फोटो काढल्यानंतर मी असा लहान मुलासारखं, तो जो मॉनिटर होता त्याचा, मी ना तिकडे बघत होतो आणि मला असं झालं की यार म्हणजे दिस इज अनरियल. म्हणलं हे
कारण की मी ना तेव्हा मलाही आठवतं मी भरपूर लोकांना व्हिडिओ कॉल केले होते. ऑब्व्हियसली मी हिला पण केला होता, घरच्यांना केला होता, सगळं केलं होतं, कारण की दॅट मोमेंट वॉज, मला नाही वाटत की ते मोमेंट कधी येणार. म्हणजे कदाचित अवॉर्ड मिळतील नाही मिळतील दॅट इज अ डिफरंट थिंग, पण पहिलं ते मिळणं, सो दॅट वॉज वन. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा वेळ मी शूट करत होतो त्यानंतर आमचे ज्या प्रमोशन्स चालू झाले तेव्हा अशोक सराफ सरांना मी भेटलो होतो आणि त्यांनी माझं कौतुक केलं. म्हणजे आपण ज्यांना जवळपास देव मानत असतो की लेजंड मानत असतो, आणि त्यांनी खूप सहज बोलले ते की ते फक्त त्यांनी असं, मी त्यांना भेटायला गेलो, पाया पडलो, मी ते फक्त बघितलं आणि म्हणाले की तू छान काम केलेस ह्याच्यात. मी बोललो बस भाई, आता तर मला कोण काय बोलतंय मला नाही फरक पडत आहे. पिक्चरमध्ये कोणी इतर लोकांनी जरी म्हणाले नाही, माझ्या ज्यांना मी देव मानतोय, जे लेजंड्स आहेत, जर त्यांच्यापैकी कोणी मला म्हणतंय की असंच आहे, त्यात अशोक सराफ सर जर ते म्हणतायत, तर मग ही नेहमीच मॅनिफेस्ट केलेलं आहे की ह्यांच्याकडून काहीतरी यावं, ह्यांच्याकडून ही पावती मिळावी, आणि ती मिळाली मला. सो आय थिंक आय हॅव गॉट इट. किती छान तुमचे अनुभव आहेत आणि या सगळ्या गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही ते सगळं अचीव केलेलं आहे आणि ते फार महत्त्वाचं. हा प्रश्न यासाठीच होता की या चित्रपटाचाही तो कुठेतरी उद्देश आहे. देहदान इतका महत्त्वाचा विषय मला वाटतं आतापर्यंत हाताळला गेला नाही आहे, तो चित्रपटाच्या माध्यमातून हाताळला जातो. आणि अशा पद्धतीचे चित्रपट केल्यावर किंवा अशा महत्त्वाच्या विषयांवर काम केल्यावर एक कलाकार म्हणून पण समृद्ध व्हायला होतं. बऱ्याच गोष्टींचं देहदानाविषयीचंही बरंच नॉलेज तुम्हाला त्याबद्दलचं आलं असेल, काय प्रोसेस असते आणि काय तुमची थॉट प्रोसेस त्याच्यानंतर कशी बदललेली आहे, तर ते जाणून घ्यायला आवडेल मला. या चित्रपटाच्या आधी जेव्हा हा चित्रपट माझ्यापर्यंत पोहोचला त्याच्या कितीतरी आय थिंक निदान 4-5 वर्ष आधी तरी आय थिंक माझं ठरलं होतं की मला देहदान करायचं आहे. म्हणजे काहीतरी वाचलं होतं असंच, आणि आपण एक म्हणतो ना की मला करायचं आहे देहदान, की आपण शरीर आपलं मातीत जातं किंवा राख होतं, त्याच्यापेक्षा कुणाला तरी त्याचं म्हणजे भलं होईल कुणाचं तरी. सो तेव्हा मम्मी आणि माझं ते डिस्कशन चालू होतं. पण आता ना जसं मी प्रमोशन पण करतो ना या गोष्टींचं, तेव्हा इतक्या बारीक बारीक गोष्टी कळायला लागतात की नुसता फॉर्म भरून उपयोग नाही आहे. उद्या परवा जर तुम्ही फॉर्म भरला आणि समजा तुमचा मृत्यू झाला आणि आता तुमची बॉडी ना तुमची राहत नाही, त्याच्यावर अधिकार तुमच्या घरच्यांचा असतो. जर घरचे त्या क्षणाला म्हणाले की नाही करायची आम्हाला डोनेट बॉडी, तर तुमचा त्याच्यावर काहीही कंट्रोल नाही आहे. सो या गोष्टी मला अचानक ते असं झालं की बापरे, ही प्रोसेस आपण किती सिरियसली घेतली पाहिजे, किंवा हे नुसतं बोलण्या चालण्याच्या गोष्टी नाही आहेत की बाबा मला करायचं आहे, मी केलाय फॉर्म, नाही, त्याचा एक फॉलोअप असतो. पण आता जर तुम्ही चित्रपटाच्या ह्याने पण विचार केलात ना, तर ही खूप टेक्निकल गोष्ट आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे की देहदान होत नाही. मला वाटतं कुठेतरी हे चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचणं गरजेचं होतं आणि या चित्रपटातून ते होत आहे. तुझी काय थॉट प्रोसेस आहे? माझी थॉट प्रोसेस म्हणजे की लाईक ऑब्व्हियसली हे टॉपमोस्ट प्रायोरिटीजमध्ये असलं पाहिजे आपल्या देशासाठी की देहदान झालं पाहिजे. नेत्रदान होतं आहे, देहदान म्हणजे नेत्रदान आता खूप चांगल्या प्रकारे होतं आहे, आता देहदान त्या लेवलला पोचलं पाहिजे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की त्याच्याबरोबरच जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेता की देहदान केलं पाहिजे, त्याबरोबरच तुम्ही आत्ता किती हेल्दी लाईफ जगताय हे खूप गरजेचं आहे. कारण की मी आत्ता जर खूप अब्यूज केली माझ्या बॉडीला मी खूप अब्यूज केलं, तर ती अब्यूज्ड झालेली बॉडी की बाबा मी त्यात चुकीचे टॉक्सिन्स टाकतोय किंवा अशा प्रकारची लाईफस्टाईल जगतोय आणि त्यानंतर मी डिसाईड करतो की मी देहदान करणार, तर डू यू वॉन्ट टू डोनेट दिस काइंड ऑफ बॉडी? की आपल्याला अशा म्हणजे ही एवढी अब्यूज केलेली बॉडी जर तुम्हाला तुम्ही नाही करू शकत, ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही एन्जॉयमेंटसाठी काही करू नका किंवा काही करू नका, किंवा तुम्हाला जसं हवंय तसं जगू नका. हे सगळं करा, पण त्याच्याबरोबरच तुम्ही कसं हेल्दीसुद्धा राहाल हे सुद्धा बघितलं पाहिजे. तो बॅलन्स तुम्हाला गाठता आला पाहिजे. चित्रपटासाठी शुभेच्छा. आणि या निमित्तानं काही सांगावं असं वाटतंय क्विकली हेच सांगेन की खूप चांगला एंटरटेन करणारा आणि सगळ्या प्रकारचे रस तुम्हाला दाखवणारा हा सिनेमा आहे. आणि एक काहीतरी विचार, तुम्ही सिनेमागृहातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा एक काहीतरी विचार घेऊन बाहेर पडाल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला घेऊनही हा सिनेमा बघाल.
असा आमचा 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी हा सिनेमा येतोय 19 जानेवारीला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. तर नक्कीच थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा बघा. नाही, आय थिंक शुभंकरने बऱ्यापैकी सगळं सांगितलं. मला असं वाटतं की तुम्हाला तारीख कळाली 19 जानेवारी. हा चित्रपट प्लीज फक्त तिकीट काढून चित्रपटगृहात जाऊन बघा. थोडंसं आपण आपल्या माणसांना सपोर्ट करूयात आणि मुळात सपोर्ट करण्यापेक्षाही हा विषय खूप चांगला आहे. आणि बस बाकी काही नाही, आमची फिल्म बघा. मगर चुकीची इन्फॉर्मेशन प्लीज संस्कृतीपर्यंत देऊ नकोस. बराच घोळ होतो, गोंधळ होतो, जो आता आम्ही इकडे थोड्या वेळापूर्वी अनुभवला. मजा करा, एन्जॉय. थँक्यू सो मच. थँक्यू यार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.